ओम नमः शिवाय. आपल्या हिंदू धर्मात भगवंतांचे पूजा करणे याला फार महत्त्वाचे मानले जाते. शिवाय श्रद्धा भक्तिपूर्वक आपण पूजा केली तर भगवंतांची कृपा नक्कीच होते. कधीकधी आपण पूजा करत असताना आपल्याला काही संकेत मिळतात, परंतु आपण त्या संकेताकडे खूप वेळा दुर्लक्ष करतो, फारसे लक्ष देत नाही. आपल्याला लक्षातच येत नाही की हे संकेत साक्षात आपल्याला भगवंतांनी दिले आहेत. आपल्यावर भगवंतांची कृपा आहे आणि भगवंतांनी आपली पूजा स्वीकारली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संकेताबद्दल जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. पहिला संकेत म्हणजे आपण देवपूजा करत असताना धूप किंवा अगरबत्ती लावतो. देवपूजा दरम्यान जर धूर सर्वत्र पसरला आणि आपल्याला प्रसन्न वाटू लागले म्हणजे समजावे की साक्षात भगवंत आपल्यात आहेत. लवकरच आपले नशीब चमकणार आहे. ही सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला असलेली जाणवते. त्याचबरोबर अचानक घरातील वातावरण प्रसन्न वाटू लागते. आता आपण दुसरा संकेत पाहू. तो म्हणजे देवपूजा करत असताना किंवा देवपूजा झाल्यानंतर जर एखादा भिक्षुक आपल्या दारी आला किंवा कोणी लहान बालक जर आपल्या घरी आले तर समजून घ्यावे की आपल्या दारात साक्षात भगवंत आले आहेत. असे घडल्यास त्या भिक्षुकाला काही ना काही खायला द्यावे किंवा काही दान द्यावे. त्याला खाली हात जाऊ देऊ नये. असे केल्याने आपल्या धनात कधीच कमी होत नाही, तर नेहमी धन हे वाढतच जाते. पूजेदरम्यान एखाद्या भुकेल्याला अन्न देणे म्हणजे भगवंतांना प्रसन्न करणे आहे. आता आपण तिसरा संकेत पाहू. तो म्हणजे आपण देवपूजा करत असताना भगवंतांसमोर हात जोडून उभे असताना जर दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला म्हणजे दिव्याची ज्योत जर वाढली तर समजून घ्यावे की भगवंत आपल्या समोर आहेत. आपण प्रार्थना करत असताना जर प्रकाश तेजस्वी झाला की समजावे आपली प्रार्थना देवाने स्वीकारली आहे. आपल्या सर्व अडीअडचणी आपण भगवंतांना सांगू शकता व त्या सर्व अडीअडचणी लगेच दूर होतील असा विश्वास ठेवा. आता पुढचा संकेत म्हणजे चौथा संकेत तो म्हणजे आपण देवपूजा करत असताना धूप किंवा अगरबत्ती लावलेली असेल तेव्हा त्या धुरामध्ये आपल्याला कधीकधी ओम किंवा स्वास्तिक असे शुभचिन्ह आपल्याला दिसले तर समजून घ्यावे की भगवंत आपल्या पूजनाने प्रसन्न झाले आहेत आणि लवकरच आपल्या अडीअडचणी दूर होतील व आपले नशीब उजळेल. हिंदू धर्मात अतिथी देवो भव असे म्हणले जाते, म्हणजेच पाहुणा हा देवासमान मानला जातो. देवपूजेदरम्यान आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर समजून घ्यावे की साक्षात भगवंत आपल्या दारी आले आहेत. चुकून देखील पाहुण्यांचा मन दुखवू नका, त्यांना आदराने वागवावे. आता त्यानंतर पाचवा संकेत पाहू. तो म्हणजे आपण देवपूजा करताना भगवंतांना आपण एखादे फूल अर्पण करत असतो आणि ते फूल पूजेदरम्यान आपल्या पुढे येऊन पडले तर समजावे की भगवंत आपल्या पूजेने प्रसन्न झाले आहेत आणि भगवंतांनी आशीर्वादाच्या स्वरूपात आपल्याला फूल या प्रकारे आपल्याला मिळाले. हा एक प्रकारचा संकेतच आहे. आपल्या जीवनातील सर्व संकटे नाहीशी होतात आणि आपल्याला त्यामुळे सुख समृद्धी मिळते. अशा प्रकारे मित्रांनो, हे ते संकेत आहे जे देवपूजेदरम्यान आपल्याला मिळतात आणि त्याद्वारे आपल्याला आपल्या आसपास भगवंत असल्याची जाणीव करून देतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा.